आपल्या माणसांना दूर करून प्रॉपर्टीला जवळ केलंय यानं। माणसांना जपणारा, माणसांना महत्व देणारा आदित्य आज पैशांना महत्व देतोय। हे सगळं बघून माझ्या मनाला किती यातना होत आहेत हे कळणार पण नाही याला, आणि हे कळणे इतका जवळचा राहायला पण नाही येतो। आदित्य खूप लांब निघून गेलास तू आमच्यापासून। तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला। आपण किती स्वप्न बघितली होती ना श्रीकांत आदित्यबद्दल। मुलगा असावा तर आदित्य सारखा आज्ञाधारक, जो सगळे निर्णय कायम समंजसपणे घेतो। तो अचानक असे टोकाचे निर्णय घेईल असा विचार तरी केला होता का आपण? पण विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं झालंय। ते म्हणतात ना, चुकीचा जोडीदार निवडला की माणसाचा विनाश होतो, आणि आज ते सिद्ध झालं। हे घे प्रॉपर्टी मधला तुझा हिस्सा, हे घे आणि चालता होईल। तुला जो हिस्सा हवाय तो घे। मला पण बघायचंय तू कोणाची निवड करतेस ते। जो पाहिजे तो हिस्सा घे म्हणजे? ऐक ना, वहिनीवर याला एकच फाईल दिली आहे ना, हां त्याच्यावरच सह्या केले। मग हा नेमकं काय निवडायला लावतोय? बघा पुढे कळेल। एक मिनिट आदित्य सर, प्रॉपर्टी आहे ना, तुम्ही या दोघांपैकी एकाची निवड करायला सांगताय मला? हो, जर तुला प्रॉपर्टी महत्वाची असेल तर मी मिळणार नाही, आणि मी जर महत्वाचा असेल तुला प्रॉपर्टी सोडावी लागेल। दोघांपैकी तुला एकाचीच निवड करायची आहे। काय बोलताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? ही कुठली पद्धत झाली हिस्सा द्यायची? आदित्य सर, माझा नवरा म्हणून आयुष्यभर तुम्ही मला माझ्या सोबत पाहिजे, पण माझं भविष्य मला रस्त्यावर नाही काढायचं। ही एक गोष्ट ध्यानात घ्या, ही कंपनी उभी करण्यासाठी समद्यात जास्त तुम्ही मेहनत घेतलीये, आणि आपण आपला अधिकार मागायला आलोय। कोणाचे उपकार नको आहेत आपल्याला। त्यामुळे तुम्ही ऐका माझं, कसलाच विचार करू नका, आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नका। हे पेपर्स घ्या ना, चला माझ्यासोबत। आदित्य सर, ना ह्या पैशांना आपण यांच्यापेक्षा मोठा बिझनेस करू, मस्त बिझनेस करू, सुखात समाधानात आनंदाने राहू। तुम्हाला का कळत नाही आदित्य सर? मला कंटाळा आलाय कष्ट करून करून। मला नाही गरिबीत राहायचंय। मी तुम्हाला परत एकदा सांगतेय, मला छान जगायचंय आता। तुम्ही ऐका माझं, ते पेपर घ्या, उठा ना, चला माझ्यासोबत, चला। पारू, प्रॉपर्टी किंवा मी, दोघांपैकी काय ते ठरव। सर,
माझी पारू चुकीचा निर्णय घेणारी मुलगी नाहीये. नक्कीच ती आदित्य बाबांची निवड करेल. तिला या प्रॉपर्टीचा मोह नाहीये. सासूमा, आत्ता जरा या संपूर्ण गोष्टीमध्ये ना ट्विस्ट आल्यासारखं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? पारू कशाची निवड करेल, आदित्यची की प्रॉपर्टीची? जर हा चॉईस मला असता तर मी डेफिनेटली प्रॉपर्टीज निवडली असती. मी हुशार आहे ना म्हणून. अगे पारू सुद्धा तुमच्यासारखी हुशार असेल तर तिने प्रॉपर्टीचीच निवड करावी. बघू. ह्या पेपर सोबत मला तुम्ही पण पाहिजे. या प्रॉपर्टीच्या पेपर्सची निवड करून मला गमवलंस. मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत. दादा, हे बघा, तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका. पारू काय करते, काय वागते ना, तिला काहीच कळत नाहीये. पण तुम्ही तरी शांततेने विचार करा ना. मी तिला संधी दिली होती. तिने निवड केली, त्यामुळे तिला जे हवंय ते तिला मिळालं. पारू, पारू एकदा विचार कर. अगं असं का करतेस तू? हे बघ, तू अशी मुलगी नाहीयेस, मला चांगलं माहितीये. काय झालंय तुला? हा, आदित्यसाठी स्वतःचा जीव सुद्धा देऊ शकतेस तू. मग या क्षुल्लक प्रॉपर्टीसाठी आदित्यला सोडायला कशी काय तयार होऊ शकतेस तू? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.